सिंधुदुर्गात पर्यटनाचा नवा ट्रेंड, खवणे खाडीत पर्यटकांची कायाकिंग सफारीला पसंती. कोकणच्या अथांग समुद्र किनाऱ्यांवर पर्यटनाचा हंगाम सध्या पूर्ण बहरात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण आणि देवगड यांसारख्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पर्यटनाच्या या धामधुमीत आता पारंपरिक वॉटर स्पोर्ट्ससोबतच कायाकिंग हा नवा प्रकार पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. विशेषतः वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील खाडीपात्रामध्ये मागील 2 वर्षांपासून कायाकिंगचा हा नवा कल मोठ्या प्रमाणावर विकसित झाला असून यामुळे सिंधुदुर्गाच्या पर्यटन व्यवसायाला एक वेगळीच दिशा मिळाली आहे. एरवी अथांग समुद्रातील लाटांशी खेळणारा पर्यटक आता खवणे येथील खाडीच्या संथ पाण्यात कांदळवन सफारीचा मनमुराद आनंद लुटत आहे. कायाकिंगच्या माध्यमातून पर्यटकांना खाडीतील दाट कांदळवने जवळून पाहता येतात. शिवाय या परिसरातील समृद्ध जैवविविधता अनुभवण्याची संधीही मिळते. समुद्राच्या गाजापेक्षा खाडीतील शांतता आणि निसर्गाचे सानिध्य पर्यटकांना अधिक भुरळ घालत आहे. या नव्या उपक्रमामुळे केवळ पर्यटकांचे मनोरंजनच होत नसून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक समृद्ध बनवणारा हा कायाकिंग ट्रेंड येणाऱ्या काळात पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरणार आहे. नवीन अपडेट्ससाठी आमचा लोकसंवाद 18 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. खवणे हे सिंधुदुर्गातलं एक नंबर 1 पर्यटक म्हणून तिथलं आता मानलं जातं. पहिलं तर तिथं कायच मानलं जात नव्हतं, पण आता एक नंबर म्हणजे माशांचा मसाज एक नंबर केला जातो. इथं फक्त पाण्यामध्ये आणि मुंबईला आपण काय करतो, मशीन लावतो, वेगवेगळ्या मशीनी लावतो आणि तिथं आपण मसाज करतो. ते 40 रुपये इथं फ्री मध्ये भेटते आपल्याला. आम्हाला खूप सुंदर वाटतंय आणि कायाकिंगचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमचा आणि एक्सपिरियन्स तर खूपच छान येतोय. पण हे जे नेचर आहे म्हणजे झाडांमध्ये आपण जसं जंगलामध्ये असतो ना तसं खूप खूप मस्त वाटतंय. आपण कुठून आलात? आम्ही भुसावळवरून. इंस्टाग्रामच्या रीलवरून हे कायकिंग खवणे बीचच्या कायकिंग संदर्भात थोडंसं माहिती कळाली होती. त्यानंतर आमचे मित्र 3-4 फॅमिली आम्ही मिळून इथं आता आलो आज. तर इथं बेंगळूर सफारी, ओपन सी कायकिंग ते फार छान आम्ही केलं. जवळजवळ 1 तासभर आम्ही पाण्यामध्येच होतो. त्याच्यानंतर ती झाडीमध्ये जी कायकिंगचा जो अनुभव होता हा आम्ही पहिल्यांदाच इथं बघितला. जबरदस्त झाला आणि फारच छान आणि अतिशय उत्तम असं अनुभव होता. नमस्कार सर, माझं नाव रोहन रवींद्र परब. 2 वर्षापूर्वी आम्ही हा व्यवसाय स्टार्ट केला होता खवणे कायाकिंग या नावाने. आता जवळपास पर्यटकांचा भरपूर प्रतिसाद असा मिळत आहे. सुरुवातीला आम्ही बोट्स पण आमच्या कमी होत्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओज वगैरे चालू केले होते. आता जवळपास याला 2 वर्ष पुरी येऊन आता पूर्ण पर्यटकांचा प्रतिसाद येतोय. तर क्रिसमस असेल, दिवाळी वगैरे असेल या हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे खवणे येथे दाखल होतात आणि या कायाकिंगचा आनंद लुटताना आपण बघू शकतात. मग ते रूट म्हणजे असेल तो मालवण, आपल्यापासून मालवण तारकर्ली बीच पासून 30 किलोमीटर अंतरावरती आपले खवणे गाव आहे. त्यात तुम्ही कायाकिंगची राईड अनुभवू शकतात. आणि सपोज कुडाळवरून आलात, कुडाळ रेल्वे स्टेशन वरून, तर 25 किलोमीटरचा तुमचा प्रवास असतो. तिथून बस वगैरे असतात, रिक्षा वगैरे पण असतात. मग तिथे येऊ शकतात तुम्ही. काही पॉइंट्स असतात जेणेकरून, जशी की ती एक मॅंग्रोव्हची केव्ह आहे, फॉरेस्ट असतो, ग्रास सर्कल लोकेशन असतात आणि हे पूर्ण जे मॅंग्रोव्हचं जंगल आहे कांदळवन, त्यात तुम्ही पशु पक्षी पण असतील ते पण अनुभवू शकतात. हे काही असे पॉइंट्स असतात ते तुम्ही अनुभवू शकता जे कायाकिंग करताना. त्याचे एकदम माफक दर असतात, म्हणजे 200 असतं पर पर्सन. 200 रुपये प्रति व्यक्ती याचे चार्ज असतात आणि लहान मुलांचा पण चार्ज थोडाफार आकारला जात नाही. ते एकदम कमी खर्चात ही तुम्ही चांगली ट्रिप करू शकता. ते देशभरातून जसे विदेशातले पण पर्यटक तुम्ही बघू शकतात की फॉरेन कंट्रीमधून रशिया वगैरे असतील किंवा ब्राझील पण येतात. असे बरेच प्रकारचे पर्यटक येत असतात. तुम्ही मग कायाकिंग करताना एक शॉट बघितलं असेल. पण मोस्टली आता इथे महाराष्ट्रामधले तर कोल्हापूरचे असतील, मुंबईतले वगैरे असे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यांच्या दृष्टीने म्हणजे तर सर्वप्रथम आम्ही लाईफ जॅकेट्स प्रोव्हाइड करतो. लहान मुलां ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकांना हे लाईफ जॅकेट्स आम्ही अनिवार्यच करत असतो ते. आणि ह्याची खोली 4 ते 5 फूट असली तरी आम्ही ते लाईफ जॅकेट्स प्रोव्हाइड करतो. आणि सोबत मोफत मार्गदर्शन पण असतात, गाईड्स वगैरे असतात तुम्हाला, म्हणजे सर्व्हिलन्स साठी वगैरे.
त्याच्यामुळे पूर्ण हे सेफ आहे. त्यामुळे तुम्ही अनुभवू शकता हे कायाकिंग एकदम सेफ.